आज राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार। पहिल्यांदाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मांडणार अर्थसंकल्प। जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे नवे राज्यपाल। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी केली नव्या राज्यपालांची नियुक्ती। जिष्णू देव वर्मा होते तेलंगणाचे राज्यपाल। इराण युद्धाचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही। देशामध्ये 75 दिवसांचा तेल आणि वायूचा साठा शिल्लक। भारत रशियाकडून तेल खरेदी करू शकणार। तेल खरेदीसाठी अमेरिकेने दिली 30 दिवसांची सवलत। अमेरिकेचा भारताला दिलासा। जमिनीवरून युद्ध लढण्यास आम्ही तयार। इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं अमेरिकेला खुलं आव्हान। आसामच्या कार्बीमध्ये वायुसेनेचं सुखोई विमान कोसळलं। दुर्घटनेमध्ये स्क्वॉड्रन लेफ्टनंट अनुज आणि फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुर्गरकरचा मृत्यू। राज्यात सूर्य आग ओकू लागला। मुंबईकर उकाड्याने हैराण। तापमान 38 ते 39 अंशांवर। उष्माघाताच्या रुग्णांमध्ये वाढ। आज तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। राज्यात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन। महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानात मोठी वाढ झालेली आहे। भुसावळचं कमाल तापमान 40 डिग्रीवर जाऊन पोहोचलंय। तापमान वाढीमुळे दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतोय। मुंबईकर उकाड्याने हैराण झालेत। तापमान 38 ते 39 अंशांवर डिग्रीवर खरं तर जाऊन पोहोचलेलं आहे। तापमान वाढीमुळे थकवा, डोकेदुखी, चक्कर सारख्या तक्रारींसाठी डॉक्टरांकडे रुग्णांची गर्दी होते। मार्चच्या पहिल्याच आठवड्यात नागपूरसह विदर्भात सूर्य आग ओकतोय। नागपूरसह विदर्भातील सर्वच जिल्ह्यातील पारा हा 35 अंशांच्या वर गेलाय। नागपूरचे ड्राय बल्ब तापमान 37.2 इतकं नोंदवण्यात आलंय। विदर्भातील 4 जिल्ह्यातील तापमान 39 डिग्री नोंदवण्यात आलंय, तर अमरावतीमध्ये सर्वात जास्त 39.8 डिग्रीची नोंद झाली आहे। मुंबई महापालिकेच्या प्रभाग समिती निवडणुकीचा आजचा दुसरा दिवस आहे। एकूण 6 प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक होणार आहे। 6 पैकी 5 ठिकाणी उमेदवारी न आल्यानं अध्यक्ष बिनविरोध निवडले जाणार आहे। अमरनाथ तालुक्यातील चामटोली या ग्रामपंचायतीत कार्यालयात घुसून कागदपत्रांची चोरी करण्याचा प्रयत्न 2 अज्ञातांकडून फसलाय। स्थानिक गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे हा डाव फसला असून 2 चोरट्यांना पोलिसांना खरं तर स्वाधीन करण्यात आलं। मुंबई विजयदुर्ग दरम्यान सुरू झालेल्या M2M रोरो बोटीला मालवाहतूक करणाऱ्या छोट्या टग बोटीनं धडक दिली। या जलवाहतुकीला कोकणवासियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असतानाच घडलेल्या या घटनेमुळे ही सेवा विस्कळीत झाली। या अपघातामुळे 20 प्रवासी आणि 7 वाहनांच्या बुकिंगचे पैसे परत करण्यात आले। राज्यात ॲलोपॅथी आणि आयुष असे 4,18,000 नोंदणीकृत डॉक्टर असून सध्या 343 नागरिकांमागे 1 डॉक्टर उपलब्ध असल्याचं राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालातून स्पष्ट झालंय। राज्यात डिसेंबर अखेर 2,13,551 ॲलोपॅथिक डॉक्टरांची नोंदणी झाली आहे। 1,05,966 आयुर्वेदिक डॉक्टर, 9,462 युनानी डॉक्टर तर 90,006 हे होमिओपॅथी डॉक्टर नोंदणीकृत आहेत। एसटी चालकांनी मद्यपान करून कामावर येण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्यासाठी कठोर उपाययोजना लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। बस आगारात सर्व चालक आणि वाहकांची मद्यपान तपासणी यंत्राद्वारे दररोज तपासणी करणं बंधनकारक करण्यात आलंय। योग्य नोंदी घेऊनच चालकांना कामावर पाठवण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत, असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं। छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती नागपूरच्या गांधी गेट परिसरात मोठ्या जल्लोषात साजरी करण्यात आली। शिवाजी महाराजांची पालखी काढण्यात आली, तसंच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करण्यात आला। रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील खेड धामणंद मार्गावर खासगी बसला अपघात झाला। चालकाचं बसवरील नियंत्रण सुटल्यानं ती खड्ड्यात उलटली। या अपघातात 2 प्रवासी गंभीर जखमी झालेत, तर 25 प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे। जळगाव जिल्ह्यातील दहिगाव इथे कांदा खरेदी सुरू झाली। कांदा खरेदी सुरू झाल्यानं परिसरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला।
धाराशिव तालुक्यातील सांजा या गावाजवळून धाराशिव तुळजापूर सोलापूर हा रेल्वे मार्ग जातोय. रेल्वे कामादरम्यान करण्यात येणाऱ्या बोर ब्लास्टिंगमुळे गावातील घरांना तडे जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील निंभोरा गावात ग्रामपंचायतीच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीच्या खर्चावरून वाद निर्माण झालाय. निधीचा मनमानी पद्धतीनं विनियोग केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. मर्चंट नेव्हीमध्ये कार्यरत असलेले जळगावचे अजय मोरे हे सध्या दुबई इथे अडकून पडले असून त्यांना शासकीय मदतीची अपेक्षा आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये आपण ज्या ठिकाणी थांबलो आहोत त्या परिसरात ड्रोन हल्ल्यामुळे नुकसान झाल्याचं सांगितलं. धाराशिव भूम तालुक्यातील वारेड वडगाव शिवारात बिबट्याचा वावर वाढला असून बिबट्याचा वावर पुन्हा सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाल्यानं ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे. 2 दिवसांपूर्वी गायीवर हल्ला करून तिला ठार करणाऱ्या बिबट्यानं बुधवारी रात्री पुन्हा एकदा श्वानावर हल्ला केल्याची घटना समोर आलेली आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये दहशत माजली आहे. जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातील खानापूर इथे ट्रक चालकाकडून लाच घेताना आरटीओ कर्मचाऱ्याला पकडण्यात आलं. आमदार जावळे यांनी आरटीओ नाक्यावर ट्रक चालकांकडून लाच घेत असताना आमदार अमोल जावळे यांनी तेथील कर्मचाऱ्यांना रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना काल रात्री उशिरा घडली आहे. कराडला डोंगरी विकास आराखडा योजनेतील कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला. दोषी ठेकेदारांना काळ्या यादीमध्ये टाकावं यासाठी ओगलेवाडी येथील महावितरणाच्या मुख्य कार्यालयाबाहेर बापूराव भिसे आमरण उपोषणाला बसल्यात. ठेकेदारांवरील चौकशी समितीचा अहवाल मिळावा अशीही मागणी केली आहे. मुंबईतील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न अद्यापही गंभीर असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षभरात मुंबईत खड्ड्यांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवण्यात आल्यात. वर्षभरात 21,000हून अधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या. भिवंडीमध्ये अनेक भागात पाणी वितरण अनियमित होत असल्याच्या तक्रारी वाढल्या असताना शहरात पाणी चोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पालिकेच्या पथकानं पाणी चोरी करून विक्री करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. नागपूर आणि विदर्भातून उमराह आणि पर्यटनासाठी गेलेले अनेक नागरिक सध्या दुबई आणि सौदी अरेबियामध्ये अडकून पडलेत. व्हिडिओद्वारे महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाकडे या नागरिकांनी मदतीची मागणी केली आहे. विदर्भातून जवळपास 5,000 नागरिक उमराहसाठी गेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील गोरठा गावात छापा टाकत पोलिसांनी 35,000चा देशी दारू साठा जप्त करत एकाला ताब्यात घेतलंय. तसंच मालवी मार्गावर सापळा रचत दारू वाहतूक करणाऱ्या आरोपीला दुचाकीसह पकडले. दोन्ही कारवाईमध्ये मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून गुन्हे दाखल करण्यात आले. जायकवाडी धरण प्रकल्पातून शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यावर संकट निर्माण झालेलं आहे. पाटबंधारे विभागानं महापालिकेला नोटीस बजावत 15 मार्चपर्यंत 64,97,00,000ची थकबाकी भरण्याचे आदेश दिलेत. ही रक्कम न भरल्यास 16 मार्चपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्यात येईल असा इशारा देण्यात आलेला आहे.